शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या वर्षी कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय, पण निघणारच नाही. त्याचं कारण तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कापूस बियाणं कोणतं निवडलं माहिती का? बेकायदेशीर एस-टी-बी-टी. आणि तुम्ही जर मान्यता प्राप्त जर कापूस बियाण्याची निवड करत असाल, तरच तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार. आता लक्षात घ्या, इथून मागे कापसाचं 10 ते 15 क्विंटल उत्पादन मिळायचं. पण आता बेकायदेशीर एस-टी-बी-टी कापूस बियाणं लावून 4 ते 6 क्विंटलवर आलेलं आहे. एकंदरीतच लक्षात येतंय का? तुम्ही जमिनीचा नायनाट करायला निघालेले आहे. ग्लायफोसेटच्या अतिरिक्त वापरामुळं. तुम्हाला काय वाटतंय? वरून ग्लायफोसेटची फवारणी केली, निंदणीचा खर्च वाचला, मजुरांचीही बचत झाली. पण तुम्ही योग्य बियाणं न निवडता बेकायदेशीर बियाणं निवडल्यामुळं तुमचंही नुकसान होतंय, तुमच्या मातीचंही नुकसान होतंय. त्यामुळं आत्ताच विचार करा. कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास दर्जेदार, गुणवत्तापूर्णच, मान्यता प्राप्तच बियाणं घ्यायला विसरू नका आणि कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा. धन्यवाद.